ओम नमो आदेश सगळ्यांना. कसे आहात सगळे? मस्तच असणार, मस्तच राहा. तुम्ही आत्तापर्यंत मला खूप छान छान मेसेज केले, खूप सगळ्यांनी मला समजून घेतलं. जे काही मी प्रेग्नन्सीची स्टोरी टाकत होते किंवा जे काही पार्ट टाकत होते ते सगळ्यांनी खूप चांगल्या पद्धतीने ऐकलेत आणि खूप सगळ्यांनी मला सपोर्ट केला. भरपूर जणांनी मला कॉल केले, भरपूर जणांनी मला समजून सांगितलं आणि थँक्यू सो मच त्या सगळ्यांना. असंच कायम तुम्ही माझ्यासोबत राहा आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मला माहिती आहे की सगळं काही छान होणार आहे. कायम तुमच्या सगळ्यांच्या प्रेयरमध्ये मला असू द्या. सगळ्यांनी माझ्यासाठी प्रेयर करा आणि खरोखरच मनापासून धन्यवाद ज्या सगळ्यांनी मला समजून घेतलं, जे सगळे माझ्यावरती प्रेम करतायत. खूप जणांनी मला कॉल करून अक्षरशः 1 तासभर बोलून मला खरंच खूप छान वाटलं आहे. मला असं वाटत होतं की मी एकटीच आहे, मी एकटी सफर करते ह्या सगळ्या गोष्टी, पण खरंच असं काही नाही आहे. मला कळालं आहे मी जेव्हा व्हिडिओ टाकल्यावरती खूप जणांना माझी काळजी आहे आणि होती आणि कायम राहणार आहे. तर मी जे काही पार्ट्स टाकलेले आहेत प्रेग्नेन्सीचे, तर सगळ्यांना असं वाटत होतं की पुढे मी सांगितलं पाहिजे की पुढे काय झालं. तर आत्तापर्यंत तुम्ही ऐकलं की मला खूप असह्य लेबर पेन होत होते आणि अक्षरशः मी जमिनीवरती लोळत होते. तर ही सगळी गोष्ट 7 तारखेची आहे. 7 तारखेला मला खूप पेन झालं. नंतर 8 तारखेच्या सकाळी जेव्हा मला 6 वाजता खूप त्रास होत होता, मी विनंती करत होते देवाला हे लवकर होऊ देत आणि माझा वॉटर ब्रेक झाल्यानंतर मला खूप त्रास होत असताना माझी मम्मी म्हटली, आरती आता सगळं काही नीट होणार आहे, तू थोडीशी कळ काढ, थोडासा त्रास सहन कर, होईल सगळं नीट. मग मी हिम्मत धरली आणि म्हटलं की नाही, आता हे आपण बघूया. जेव्हा डॉक्टर 6 वाजता आले मला त्रास होत असताना, डॉक्टरांनी चेक केलं आणि डॉक्टर म्हटले की अजून वेळ लागणार आहे. त्यानंतर माझं वॉटर ब्रेक झालं. ब्रेक झाल्यानंतर ते जसे म्हटले की 10 वाजता आम्ही तुम्हाला इंजेक्शन देऊ, इंजेक्शन दिल्यानंतर तुला लवकर कळा सुरू होतील आणि बेबी लवकर बाहेर येईल. तर त्यांना एकच माझ्या मनामध्ये प्रश्न होता की तुम्ही आताच ते इंजेक्शन का देत नाही आहे? जर मला इतका त्रास होतो आहे आणि कळाही येत आहेत तर तुम्ही ते इंजेक्शन देऊन लवकरात लवकर मला हे बाळ बाहेर काढलं पाहिजे होतं. पण त्यांनी तसं काही केलं नाही. तर 8:45 वाजता बाळाचं हेड दिसू लागलं. तर डॉक्टरांनी इन्स्ट्रक्शन दिले होते, जी काही नर्स तिथे होती, की जेव्हा बाळाचं हेड दिसायला लागेल तेव्हा तू मला सांग. मी त्याच बेडवरती होते ज्या बेडवरती मी ॲडमिट होते. तर हेड दिसायला सुरुवात झाल्यानंतर माझ्या मम्मीला एकदम टेन्शन आलं. मम्मी धावत पळत गेली आणि सांगायला लागली की ते बाळाचं हेड दिसतंय, तुम्ही लवकर इकडे या. तर त्यावर डॉक्टरांचं असं म्हणणं आणि त्या नर्सचं असं म्हणणं होतं की तुम्ही आरडाओरडा कशाला करताय, समजलंय ना आम्हाला, दिसतंय ना आम्हाला, आणि काही नाही, मी तर काही करू शकत नाही, ते तिलाच करायचं आहे, तिलाच कळा देऊन ते बाळ सगळं बाहेर काढायचं आहे, मी तुम्हाला आधीच सांगितलंय. मग हे सगळं बोलल्यानंतर त्यांनी मग मला हेड दिसायला लागल्यावरती कळांचं इंजेक्शन दिलं. त्याच्यानंतर मला कळा सुरू झाल्या आणि मी सगळं बाळ बाहेर काढलं आणि त्याच्यानंतर जी ती बाळाला नाळ असते, प्लॅसेंटा म्हणतो आपण, ते सुद्धा मला कळा देऊनच बाहेर काढायला लावलं. तिने काहीही केलं नाही. आता ह्याच्या पुढे माणुसकी बघा माणसाची. जेव्हा आपण खूप विश्वासाने डॉक्टरांकडे जातो तर डॉक्टरांनी आपल्याला कसं ट्रीट केलं पाहिजे ह्याच्यावरनं समजतं. ते सगळं झाल्यानंतर ते बाळ त्यांनी घेतलं आणि मला त्या बेडवरनं त्यांनी चालत, पुन्हा एकदा ऐका, चालत ओटीपर्यंत घेऊन गेले. घेऊन गेल्यानंतर तिथे ओटीच्या रूममध्ये मला 2-3 सलाईन त्यांनी इमर्जन्सी लगेच लावल्यानंतर मग आमच्यामधले काही जण म्हटले की आता हे सगळं झालेलं आहे, तर जे काही पोटामध्ये राहील किंवा पिशवीमध्ये राहील ते तुम्ही धुवून घ्या पिशवी. तर तिचं त्यावर असं म्हणणं होतं की पिशवी धुवायची काही गरज नाही आहे, मी सगळं साफ केलेलं आहे. तिने तिथंही ऐकलं नाही आणि तिने मला टाके दिले. टाके दिल्यानंतर मला माझ्या मिस्टरांना ते बाळ दाखवलं. बाळ दाखवल्यानंतर माझ्या मावशीने ते बघितलं, माझ्या मम्मीला काही नाही दाखवलं ते बाळ. त्याच्यानंतर
तिने काय केलं, मला म्हटली की आरती तू ते बाळ बघू नको. माझ्या मनात एकच गोष्ट, मी 7 महिने ज्या बाळाला माझ्या पोटात ठेवलं आहे आणि मी इतका त्रास सहन केला आहे, तिचं बरोबर होतं की मी बघितल्यानंतर मला परत ते आठवत राहील. पण मी म्हटलं आता मी एवढा त्रास सहन केला आहे, मला माझ्या बाळाला शेवटचं बघू द्या. मी माझ्या बाळाला बघितलं. माझं बाळ इतकं छान होतं, इतकं छान त्याला जावळ होतं, इतकं छान त्याचं वजन होतं. 2 किलोचं माझं बाळ होतं. त्याची हातं पाय सगळे सगळे छान होते, कुठेच काही झालेलं नव्हतं आणि अगदी माझ्या मिस्टरांसारखं ते बाळ दिसत होतं. मी आज रडणार नाही आहे, काहीच नाही. त्याच्यानंतर मग त्या मॅडमांचं असं म्हणणं होतं, डॉक्टरांचं, की आरती हे बघ, आपल्याला काही कारण कळालेलं नाही आहे, आपण एक काम करूया, ते बाळाचं जे पायाचं आहे ते थोडंसं कट करून आपण त्याला फ्रीज करून आपण मुंबईला जेनेटिक टेस्टसाठी पाठवूया. मग आमच्यासोबत एवढं सगळं झालं होतं. त्याच्यानंतर आम्हाला थोडी पण इच्छा नव्हती काही करायची. माझे मिस्टर म्हटले, माझ्या बायकोला त्रास झाला, आम्ही ज्यासाठी इतकी मेहनत केली होती ते बाळही आमच्या हातात नाही आणि त्या गेलेल्या बाळाला मला वेदना द्यायच्या नाही आहे, त्याच्या शरीराला त्रास द्यायचा नाही आहे, तर आम्हाला ती टेस्ट करायची नाही, भले आम्हाला कारण न कळू दे. मग आम्ही डिसिजन घेतला की नाही, आम्हाला ती टेस्ट करायची. 20,000 भरून, 20,000चा पण काही प्रश्न नव्हता, पण नाही, आम्हाला ते करायचंच नव्हतं. मग त्याच्यानंतर ती सगळं माझ्या मिस्टरांनी तर हातपाय त्यांचे पूर्णच गळाले होते. ते बघितल्यानंतर त्यांना अक्षरशः काहीच समजत नव्हतं. मग ते बाळाचं सगळं केलं आम्ही. त्याच्यानंतर मग आता हे कारण तर काही नाही आहे, आता हिला कसं तरी बाहेर काढायचं आहे. मग आता बघा, त्यांनी असं सांगितलं की तुझा WBC काउंट वाढलेला आहे. दुसरे डॉक्टर आले, त्यांनी मला थायरॉईडची 125ची गोळी दिली लगेचच. आणि त्याच्यानंतर मला त्यांनी असं सांगितलं की तुझा WBC काउंट वाढलेला आहे, तुला थोडा फीवर पण येतो आहे, तर आपल्याला ते सगळं करावं लागणार आहे, लेवलवरती आणावं लागणार आहे. बरं ठीक आहे, 22,000 माझा काउंट होता WBCचा. त्यांनी इंजेक्शन परत सलाईन कंटिन्युअसली माझ्या दोन्ही हाताला होते. दोन्ही हात माझे अक्षरशः सुजले होते. काहीच नव्हतं, मला समजतच नव्हतं. जे होतं ते मी होऊ देत होते. लगेचच डिलेवरी झाल्यानंतर सोनोग्राफी केली. सोनोग्राफी केल्यानंतर आफ्टर 2nd डे सोनोग्राफी केली. सोनोग्राफी केल्यानंतर ते डॉक्टर बोलले की थोडंसं मला दिसतं आहे तर पोटामध्ये. मग मला परत टेन्शन आलं, आता तर मला टाके टाकलेले आहे आणि डॉक्टर तर म्हणताय आहे थोडंसं काहीतरी त्याच्यामध्ये पोटामध्ये, पिशवीमध्ये. आता मी काय करू? मला परत टेन्शन आलं. टेन्शन आल्यानंतर मी परत मम्मीला म्हटलं, मम्मी आपण ह्या डॉक्टरांना इतकं सांगितलं की तुम्ही जाऊ द्या, आसो नसोमध्ये काही तुम्ही पिशवी धुवून घ्यायला पाहिजे होती, पण त्यांनी ती धुवून घेतली नाही. मग जेव्हा आम्ही सांगितलं की असं असं सोनोग्राफीमध्ये निघालं आहे, तेव्हा त्या डॉक्टरांचं असं म्हणणं की मी गोळ्या औषधं देते, आपण बघूया, हे ब्लिडिंग थ्रू निघून जाईल. मग गोळ्या औषधं त्यांनी दिली. काय दिलं मला माहिती नाही. त्याच्यानंतर नेक्स्ट डे जेव्हा मला डिस्चार्ज घ्यायचा होता, त्या दिवशी त्यांनी मला सांगितलं की आरती हे बघ, मी जिथे सोनोग्राफी करत होते पहिल्यापासनं, माझे सगळे 7व्या महिन्यापर्यंत जिथे झाले सोनोग्राफी, त्या सोनोग्राफीच्या डॉक्टरांकडे तिने मला पाठवलं. बघ आरती, मी फ्रीमध्ये ती सोनोग्राफी तुला करून देते, तुला काही पैसे भरायचे नाही. माझं एवढं गेलं. आता ते काय फ्री 1500-1600 रुपयासाठी मला काही एवढं हे नव्हतं, फ्री मला नकोच होतं, पण आता तिने दिलं ते केलं. तिथे गेल्यानंतर त्या डॉक्टरांनी जेव्हा चेक केलं, डॉक्टर मला असं बोलले की काहीच नाही आहे पोटामध्ये. बरं ठीक आहे. मग काल होतं ना, आज कसं काय गेलं मला हा प्रश्नच पडला, कारण त्यांना डिस्चार्ज द्यायचा होता मला. आणि मग सगळं रिपोर्ट नॉर्मल तर देणं गरजेचं होतं. माझा WBC काउंट एका दिवसात सगळा कमी झाला, नॉर्मलवरती आला. त्यांनी गोळ्या औषधं दिले. मग त्याच्यानंतर मी जेव्हा त्या डॉक्टरांना म्हटलं की तुमच्याकडे मी सोनोग्राफी करून गेली होती आणि दुसऱ्या दिवशीच असं झालं, असं डॉक्टरांचं म्हणणं आहे, 4 तारखेलाच असं झालं, तर का बरं असं झालं असेल, काय कारण होतं? तर ते डॉक्टर म्हणतात तुझ्या हालचालीमध्ये काही झालं असेल, उठण्या बसण्यात काही झालं असेल, मग त्या पिशवीला होल पडला असेल आणि मग ते झालं असेल सगळं. मग मला हे एकच म्हणायचं आहे, जर माझ्या पिशवीला होल पडला असता, वॉटर ब्रेक झाला असतं, तर मला कळालं नसतं, मी जॉबला गेली असती का? 4 तारखेला जर बेबी डेथ झाला आहे असं डॉक्टरांचं म्हणणं आहे, तर पुढचे मी 4 दिवस कसं काय गेले, कसं काय सर्वाईव्ह केलं मी, आणि मला काहीच कसं कळालं नाही. जाऊ दे, सोड म्हटलं, मला काहीच बोलायची इच्छा नव्हते. तर मला कसं तरी त्या दवाखान्यातनं निघायचं होतं.
मग सगळी प्रोसेस झाली, सगळं त्यांनी आम्हाला दिले, रिपोर्ट सगळं दिलं, नॉर्मलचेच सगळे रिपोर्ट दिले. आणि जेही काही माझे रिपोर्ट्स होते त्या दिवशी जे झालेलं होतं, त्याच्यानंतर जे काही चेकअप केलेलं होतं, त्यांनी सगळे ते रिपोर्ट ठेवून घेतले ओरिजिनल. का तर आम्हाला ते गव्हर्मेंटला सबमिट करावे लागतात, हे मला सांगून तिने ते सगळे सबमिट करून घेतले आणि आम्ही झेरॉक्स काढून घेतले. तिने झेरॉक्स काढून दिले ते. मग जाऊ द्या सोडा, ते तर आम्हीच सगळे पैसे देऊन चेकअप वगैरे केलेलं होतं, ते सुद्धा त्यांनी ठेवून घेतलं. हे सगळं झालं. मग मला एकच माझ्या मनात राहिलं की का हे झालं, अचानक हे असं काय झालं होतं. हे सगळं मी तुम्हाला नेक्स्ट पार्टमध्ये सांगते, कारण व्हिडिओ खूप लाँग होतो आहे आणि परत सांगेल मी तुम्हाला पुढच्या ह्याच्यामध्ये की माझ्यासोबत असं का झालं, काय नेमकं कारण होतं. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग मी माय व्हिडिओ आणि सगळ्यांना धन्यवाद.